नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। प्लास्टिक बॉटलला एक कट मारून त्यासोबतच त्यापासून एक अशी वस्तू आपण बनवणार आहोत ज्याचा वर्षानुवर्ष तुम्हाला वापर करता येईल आणि एका प्लास्टिकच्या बिस्लेरी बॉटलपासून सुद्धा आपण ही वस्तू बनवू शकतो। दिव्याच्या रिलेटेड बऱ्याचशा टिप्स मी आज शेअर केलेल्या आहेत। त्यापैकीच ही एक पहिली टिप आहे, ती म्हणजे दोन वाती जेव्हा आपण दिव्यामध्ये घालायला जातो तेव्हा त्या अजिबात आतमध्ये जात नाहीत। त्यामुळे दोनही वाती हातावरती थोडी चोळून घ्यायची आणि नंतर ती आतमध्ये घालायची। त्याला टोकदार असं बनवून घ्यायचं आणि जरी वात आतमध्ये गेली तरी ती बाहेर निघत नाही, अशा प्रकारे सरळ जाते। म्हणून आपल्याला घ्यायची आहे काडीपेटीची एक संपलेली काडी आणि त्या काडीने अशा प्रकारे याला बाहेर काढायचे। तर अशा प्रकारे आपल्याला ही वात जी आहे ती इझिली आतमध्ये घालता येते आणि आपल्याला जास्त वेळखाऊ काम होत नाही। तर इथे बघू शकता आतमध्ये वात तर गेलेलीच आहे आणि आता आपण ही वात अशी व्यवस्थित गुंडाळून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या कमीत कमी तेलात सुद्धा बराच वेळ वात जळत राहते। वात जर दिव्यामध्ये इकडे तिकडे जास्त पसरलेली असेल तर लवकरच तेल जरी असेल दिव्यामध्ये तरी सुद्धा वातीचं टोक जिकडे असेल शेवटचं तिकडेच आपली वात लगेच विझली जाते, म्हणजेच आपला दिवा विझला जातो, कारण त्या वातीच्या शेवटच्या टोकापर्यंत तेल पोहोचतच नाही। म्हणूनच वात जी आहे ती छान अशी गुंडाळूनच ठेवायची आहे तळाशी। तर इथे बघू शकता मी इथे आता दिवा लावलेला आहे आणि आपल्याला हा दिवा जो आहे तो लावल्यानंतर वात जी असते दिव्याची ती कधीही कमी होते कधी जास्त होते। त्याला आपण हाताने जर असंच खाली सरकवलं तर हाताला तेल सुद्धा लागलं जातं आणि ते आपल्याला अधिकच काम वाढल्यासारखं वाटतं। तेव्हा सुद्धा आपण काडीपेटीच्या एखाद्या संपलेल्या काडीचा वापर करून दिव्याची वात खाली किंवा वरती करू शकतो। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरामध्ये छोट्या छोट्या टिप्स वापरून आपल्या वेळेची बचत करू शकता। आणखी एक निरंजनच्या बाबतीत एक महत्त्वाची टिप आहे, ती म्हणजे तेल जेव्हा आपण दिव्यात घालतो तेव्हा 7-8 दिवस तरी दिवा वापरतो, नंतर स्वच्छ करतो। तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात येण्यासारखी असते, ती म्हणजे बॅक साईडला जेव्हा दिवा असा व्यवस्थित बघतो आपण तेव्हा त्याच्या खाली थोडं तरी तेल पाझरलेलं असतं। तर असं होऊ नये म्हणून एक महत्त्वाची टिप आहे, दिवा जेव्हा स्वच्छ करतो ना तेव्हा काय करायचे, तेल खाली उतरू नये किंवा तेल त्यातून खाली निरंजनातून येऊ नये म्हणून आता दिव्या किंवा निरंजन आपण जेव्हा ठेवतो तेव्हा प्लेट तर खाली ठेवलेलीच असते, पण खालून जेव्हा तेल येतं तेव्हा दिवा खूप खराब दिसतो, त्यावर धूळ बसते आणि जास्तीत जास्त चिकट आणि तेलकट दिवा होतो। तो साफ केला की काय करायचं, यामध्ये थोडासा सेंटरला कापूस टाकायचा आणि नंतरच आपल्याला ही निरंजनच्या सेंटरची जी ही अशा प्रकारची स्क्रू असते तर ही नंतर बसवायची आहे। तर बघू शकता यामध्ये कापूस टाकल्यामुळे यामधून जरासं सुद्धा तेल खाली निथळलं जात नाही किंवा खाली येत नाही आणि आपला दिवा जास्त तेलकट चिकट आणि चिवट होत नाही। तर असं केल्यामुळे फक्त थोडीशी छोटीशी एक टीप आहे, कापूस टाकूनच ही स्प्रिंग सेंटरची बसवायची, जेणेकरून आपला दिवा इथे कुठेच तेलकट चिकट होत नाही आणि जास्तीत जास्त स्वच्छ करण्यामध्ये आपला वेळही जात नाही। पुढची टीप आहे मिक्सरच्या रिलेटेड। मिक्सरचं जे वायर असतं ते आपण अशा प्रकारे कसंही ठेवलं तरी त्यामध्ये जी पिन असते ती मात्र व्यवस्थित बसवता येत नाही किंवा असं गुंडाळलं तरी ती पिन अशी खाली पडतच राहते। यासाठी एक सोपी ट्रिक आणि किंवा एक छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे घरामध्ये खराब झालेली कुकरची रिंग नक्कीच पडलेली असते। बऱ्याचदा खराब झालेल्या रिंग आपण फेकून न देता तशाच ठेवलेल्या असतात, त्यापैकीच एक रिंग घ्यायची आहे आणि या कुकरची जी खराब झालेली रिंग असते त्याला असं बसवायचं आहे। बघू शकता मी इथे काय केले, मिक्सरच्या वायरचं जी काही पिन आहे तर ती पिन नेहमीच खाली पडते। वायर तर आपण असं गुंडाळून ठेवू शकतो, पण इथे जी पिन असते याला मात्र गुंडाळू शकत नाही। त्यामध्ये काय करायचे, आपल्याला ही रिंग अशी अडकवून घ्यायची आणि नंतर त्याच वायरसोबत त्यावरतीच अशी ठेवून द्यायची, मिक्सरच्या वरतीच। अगदी व्यवस्थित टाईट फिटिंग असं हे वायर बसतं, अजिबात खाली जात नाही आणि पिनसुद्धा व्यवस्थित अडकून राहते। हवं तेव्हा आपल्याला हे वायर काढून वापरता येतं आणि पुन्हा एकदा त्याच रिंगचा वापर करून ते अडकवता देखील येतं। कशी वाटली आयडिया नक्की सांगा कमेंटमध्ये। आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। यापुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारचे तेलकट आणि चिवट झालेले तेलाचे दिवे असतात, तर या दिव्यांना साफ करण्यासाठी खूप जास्त मेहनत न घेता एका सोप्या ट्रिकने धुवून घेतले हे दिवे तर अगदी 5 ते 10 मिनिटात अगदी सोन्यासारखे किंवा नव्यासारखे चमकतील असेच हे दिवे तयार होतात। तर दिवे शक्यतो अशा प्रकारचे म्हणजे निरंजन शक्यतो अशा प्रकारचेच असतात की कमीत कमीच घरामध्ये चांदीचे निरंजन वापरले जातात, जास्तीत जास्त तर हे पितळाचेच असतात आणि या पितळाच्या निरंजनला स्वच्छ करायचं म्हटलं की
खूप जास्त किचकट काम असं महिलांना वाटतं, पण तसं अजिबात नाही. आपल्याला काय करायचं, 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये कोलगेटचं टूथपेस्ट टाकायचं आहे. साधारण 2-3 वेळेस दातं घासण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच टाकायचं, म्हणजे अर्धा चमचा लागेल एवढंच आपल्याला टूथपेस्ट टाकायचं आहे. आणि यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा यामध्ये टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचे किंवा चमच्याने हे सगळं ढवळून व्यवस्थित मिक्स करून याचं मिश्रण तयार करून घ्यायचे. तयार झालेल्या या व्हाईट कलरच्या मिश्रणामध्ये आपल्याला आपला जो दिवा आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित बुडवून ठेवायचा आहे. तर दिव्याचे जे 2-3 पार्ट्स असतात तर ते वेगवेगळे करायचे स्वच्छ करताना, कारण यामध्ये स्क्रूमध्ये जो तेलकट आणि चिकटपणा असतो तो सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे. म्हणून दिवा कधीही अशा प्रकारे व्यवस्थित त्याचे पार्ट्स वेगवेगळे करूनच आपल्याला तो स्वच्छ धुवायचा आहे, जेणेकरून हे स्क्रू असतात यामधला तेलकट आणि चिकटपणा सहज निघाला जातो. याच पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिट मी हे असंच ठेवून देते आणि त्यानंतर तुम्हाला हे स्वच्छ करून दाखवते. 10 मिनिटानंतर मी हे दिवे अशा प्रकारे सहज बाहेर काढले. तर यावरचा लेअर जो आहे तो अगदी सहज निघण्यासारखा झालेला आहे. या पाण्यामध्ये थोडा वेळ जरी हे दिवे मुरत ठेवले तरीसुद्धा अशा प्रकारे याचा लेअर असेल तो पूर्ण निघणार आहे. तर मी इथे स्पंज घेतलेला आहे, थोडासा स्पंजचा तुकडा, आणि त्याने ह्याला थोडंसं हलक्या हाताने घासून घेतलं आहे. तर बघू शकता मी इथे जेव्हा ह्याला घासून व्यवस्थित घेतलं तर मी इथे घासणी न वापरताच अशा प्रकारे स्वच्छ असे हे दिवे झालेले आहेत. तर मी इथे 10 मिनिट तुम्हाला म्हटलं, पण मी इथे साधारण 15 ते 20 मिनिट हे दिवे ह्याच पाण्यामध्ये ठेवले होते. त्यानंतर अशा प्रकारे आपोआपच यावरचा जो चिकट आणि तेलकट लेअर होता तो निघून गेलेला आहे. आणि फायनली अशा प्रकारचा हा जो निरांजन आहे तो अशा प्रकारे अगदी चकचकीत आणि स्वच्छ झाला आहे. स्वच्छ अशा पाण्याने मी याला धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अगदी स्वच्छ पाण्याने हलक्या हातानेच मी याला धुवून घेतलं. यावरचा चिकट लेअर मला फार जास्त घासत बसायची सुद्धा गरज लागली नाही. खूप स्वच्छ असा हा दिवा निघालेला आहे. बघू शकता कुठलीही पितांबरी किंवा कुठलंही लिक्विड न वापरता आपण याला फक्त आणि फक्त दातं घासण्याच्या टूथपेस्टनेच स्वच्छ केलेला आहे. बघू शकता टूथपेस्टचा वापर आपण फक्त दातं घासण्यासाठीच नाही तर भांडी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा करू शकतो. दिव्यामध्ये थोडंसं टूथपेस्ट टाकून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले स्वच्छ असे हे दिवे स्वच्छ करून घ्या किंवा निरांजन तुमचे स्वच्छ करा, जेणेकरून तांब्या पितळीची भांडी तुम्हाला कुठल्याही प्रकारची असतील तरी टूथपेस्टनेच स्वच्छ करता येतील. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे प्लास्टिक बॉटलच्या रिलेटेड. घरामध्ये पडलेल्या टाकाऊ अशा बऱ्याच प्लास्टिक बॉटल घरात पडलेल्या असतात. त्यापैकीच एखादी बिस्लेरीची प्लास्टिकची बॉटल घ्या आणि त्या बिस्लेरीच्या प्लास्टिक बॉटलला अशा प्रकारे चाकू गरम करून अशा प्रकारे उभा कट मारून घ्या. एक कट अशा प्रकारे उभा मारला की आपलं काम झालं, कारण याच बॉटलचा वापर आपण वर्षानुवर्ष करू शकतो. एक सुंदर असा यापासून टूल तयार करणार आहोत ज्याचा वापर आपल्याला वर्षानुवर्ष करता येतो आणि नक्कीच हा टूल खूपच स्ट्रॉंगसुद्धा असतो. मी इथे चांगली बॉटल वापरलेली आहे, कारण हा टूल जर स्ट्रॉंग झाला तर जास्तीत जास्त दिवस टिकणारसुद्धा आहे. जरी साध्या बिस्लरीच्या बॉटलपासून तुम्ही हा टूल बनवला तरीसुद्धा वर्षानुवर्ष नक्कीच टिकणार आहे. प्लास्टिक हे भरपूर स्ट्रॉंग असतं, अजिबात लगेचच ते खराब होणार नाही असंच असतं. मी ते दिवे कसे साफ करायचे दिवाळीचे ते अगोदरच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि इथे दिवे माझे सगळे स्वच्छ आहेत, त्यामुळे मी आता हे दिवे घरामध्ये ठेवून देणार आहे. मातीचे दिवे दरवर्षीच नवनवीन आपण विकत घेतो, पण जुन्यासुद्धा दिव्यांना व्यवस्थित ठेवून दिलं तर त्याचा देखील पुनर्वापर आपल्याला दुसऱ्या वर्षी करता येतो. याला कलर देऊन तुम्ही याचा काळपटपणा पुन्हा एकदा घालवू शकता, पण मी आता हे कलर देऊन दिवे ठेवून देणार नाही. तर पुढच्या वर्षी जेव्हा मला यूज करायचे असतील तेव्हा मी याला पुन्हा एकदा ब्राऊन कलर देईल आणि मग त्याचा वापर पुन्हा करेल. तर अशा प्रकारे मी हे स्वच्छ केलेले दिवे जे आहेत ते या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये एक एक करून सगळे घातलेले आहेत. जर हे दिवे एकत्र एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवले तर पुढच्या वर्षी आपल्याला वेळच्या वेळी हवे तेव्हा दिवे मिळतील आणि ही बॉटल आपण कुठेही ठेवली तर यावरती धूळ बसणार नाही आणि व्यवस्थित हे दिवे जसेच्या तसे स्वच्छ देखील राहतील. तुम्हाला कशी वाटली प्लास्टिकच्या बॉटलमध्ये हे दिवे ऑर्गनाईज करून किंवा स्वच्छ असे धुवून ठेवण्याची आयडिया नक्की कमेंटमध्ये सांगा. एकाच ठिकाणी व्यवस्थित दिवे राहावेत, फुटू नये, तुटू नये आणि व्यवस्थित ते जसेच्या तसे वर्षभर व्यवस्थित राहिले पाहिजे. यासाठी प्लास्टिक बॉटलचा नक्कीच उपयोग करा. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातले मातीचे दिवे अजून ठेवून दिले नसतील तर अशा प्रकारे एखाद्या प्लास्टिक बॉटलमध्ये भरून ठेवा. आजच्या सगळ्या टिप्स नक्कीच उपयुक्त होत्या आणि उपयोगी होत्या. तुम्हाला कुठल्या टिप्स आवडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्या असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.